आज मी एक तुम्हाला याचा दुसरीची गोष्ट सांगणार आहे. या गोष्टीचे नाव आहे सीतेचे स्वयंवर लग्न. सीतेचे स्वयंवर बरोबर म्हटलीस. या पुढचं काय म्हटलीस? लग्न वाटलं मला. जनक हा मिथिला नगरीचा राजा होता. सीता ही जनकाची मुलगी म्हणून तिला जानकी असेही म्हणत होते. सीता फार सुंदर होती, गुणवान होती. अनेक राजांनी तिला लग्नासाठी मागणी घातली होती. जनक राजाकडे एक प्रचंड शिवधनुष्य होते, जो वीरपुरुष त्या धनुष्याला दोरी लावील त्याला सीता माळ घालील असा जनक राजाने पण लावला. त्याने लग्नाचा दिवस जाहीर केला. त्या दिवशी लग्न मंडपात अनेक राजे व राजपुत्र हजर होते. लंकेचा राजा रावणही आला होता. दशरथ पुत्र श्रीराम व लक्ष्मण यांना घेऊन विश्वामित्र मिथिलेला आले. शिवधनुष्य मंडपाच्या मध्यभागी ठेवले होते. अनेक राजांनी शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला, पण शिवधनुष्य कोणीच उचलू शकला नाही. मग रावण पुढे आला. त्याने धनुष्य उचलले. रावणाच्या छातीवरती शिवधनुष्य पडले. पण त्याचा तोल गेला. तो खाली पडला. त्याच्या छातीवर धनुष्य पडले. मग अनेक राजांनी मिळून ते धनुष्य बाजूला केले. रावणाची फजिती झाली. मग कोणताही राजा धनुष्याला दोरी लावण्यासाठी पुढे येईना. तेव्हा जनक राजाने विचारले, या शिवधनुष्याला दोरी लावणार एकही वीर येथे नाही काय? हे शब्द ऐकल्याबरोबर श्रीरामाने विश्वामित्रांकडे पाहिले. त्यांनी श्रीरामाला म्हटले, उठ, या धनुष्याला दोरी लावून दाखव. माझा तुला आशीर्वाद आहे. श्रीरामाने विश्वामित्रांना वंदन केले. शिवधनुष्याला वंदन केले. त्याने ते धनुष्य सहज उचलले. दोरी
लावण्यासाठी ते वाकडे केले. तेव्हा कड कड असा आवाज होऊन धनुष्याचे 2 तुकडे झाले. शिवधनुष्याचे 2 तुकडे झाले. सीतेने श्रीरामाच्या गळ्यात माळ घातली. सीतेला फार आनंद झाला. तिने पुढे येऊन श्रीरामाच्या गळ्यात माळ घातली. सर्वांनीशी व्हिडिओ करायला ना श्रीराम जानकीचा जय जयकार केला. श्रीराम आणि जानकी यांचे थाटात लग्न झाल्यानंतर सर्वजण या अयोध्येला आले. अभ्यास. आता आपण अभ्यास शिकणार आहोत. याच्यात तुम्ही जे ऐकलं त्याच्यात अभ्यास नसतं, तात्पर्य. गाळलेल्या जागी योग्य शब्द भरा. ओके, विचार. मिथिलानगरीचा राजा होता. कोण? शिबी. ह्याच्यात पूर्ण गोष्ट ऐकलीच नाही. ह्याच्यात मी आता आलो. जनक. हा, जनक. सांगते. सीतेचे दुसरे नाव होते जानकी. लंकेचा राजा होता शिबी. बरोबर. सीतेने गळ्यात माळ घातली. श्रीरामाच्या. जनक राजाने कोणता पण लावला होता. जनकने कोणता पण म्हणजे ऐक, कोणती स्पर्धा लावली. धनुष्याला दोरी जोडायची. रावणाची फजिती कशी झाली? जेव्हा तो दोरी धनुष्याला जोडत होता तेव्हा त्याचा पाय घसरला आणि तो खाली पडला. वेड्या, छातीवर पडला धनुष्य. मी सांगितलं ना, मी पूर्ण गोष्ट ऐकली नाही. तू आलेलास तेव्हा? नाही, आलतस तेव्हा आलो नव्हतं, नंतर आलेलं. विचार. आलतस विचार. रामाने शिवधनुष्य वागताच काय झाले? रामाने शिवधनुष्य वागताच धनुष्य 2 भाग झाले. काट काट असा आवाज आला आणि तुटले. धन्यवाद मित्रांनो. काय धन्यवाद.